नेहमी गाजरचा हलवा करून बोर झाला असेल तर या प्रकारे खीर करून पहा, नक्कीच आवडेल आणि झटपट बनते. गाजर न किसता वापरले तरी चालतील. आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकले आणि त्यात गाजर किसून टाकलेत. हे 2 गाजर आहेत मीडियम साईजचे. तुम्ही गाजर मिक्सरला वाटून टाकलेत तरीही चालतील. आणि याला छान परतून घ्यायचे तुपावरती आणि एक 5 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे छान मऊ होतील. तोपर्यंत मी अर्धी वाटी तांदूळ भिजू घातले होते अर्धा तास आणि त्यात ड्रायफ्रूट्स टाकून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे खिरीमध्ये छान दाटसरपणा येईल. आणि थोडीशी विलायची, हे पहा या प्रकारे. आता 5 मिनटानंतर हे पहा बऱ्यापैकी गाजर मऊ झालेत आणि ते तूप साईडला छान तरंगतंय. याच्यामध्ये आता आपण तांदूळ आणि ड्रायफ्रूटची जी पेस्ट आहे ती छान तुपावरती परतून घेऊया, म्हणजे त्याची छान टेस्ट येईल. तुम्ही नंतरही दुधामध्ये टाकली तरी चालेल, पण या प्रकारे छान परतून घेतली ना मस्त टेस्ट येते आणि खिरीला छान दाटसरपणा येतो. 1-2 मिनटं छान परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कच्चंच दूध घातलं आहे. दूध गरम करून नाही घेतलं आहे मी. गरम असेल तुमच्याकडे तर तेही वापरू शकता. 1 लिटर दूध घेतलं आहे. त्याला छान मिक्स करून घेऊया. ही खीर अगदी झटपट बनते. ऐन वेळेला जरी बनवायची असेल तुम्हाला तरीही बनवता येते. आणि जर तुम्हाला उपवासाची बनवायची असेल तर तुम्ही तांदूळ वापरू नका, त्याच्याऐवजी फक्त ड्रायफ्रूट्स आणि गाजर वापरून घ्या. हे पहा एक 10 मिनटानंतर लगेचच घट्ट होते, कारण आपण त्याच्यात तांदूळ टाकले होते. तांदळाने छान दाटसरपणा येतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता साखर, गूळ किंवा जर तुम्हाला साखर गूळ वापरायचं नसेल तर खजूर भिजू घाला आणि ते मिक्सरला वाटून टाका, म्हणजे छान पौष्टिक अशी खीर तयार होईल. नेहमीच्या गाजरच्या हलव्यापेक्षा या प्रकारे खीर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी झटपट 10 मिनटामध्ये टेस्टी अशी खीर तयार आहे. थँक्यू.